सांगितलंस का नाहीस तू नाही फिरायला आले म्हणून? सांग की परत नाही आला सर घरला. आता रेंज नाहीये. डायरेक्ट काय तर झालं तर मग न्यूजला बातमी कळत. बर बर मध्ये थांबलेलो आहे. गाडीमध्ये पाणी टाकायचं काम चालू आहे. आणखी मी बसवतो गाडी चालू आहे. आय थिंक स्वर्गात डायरेक्ट एंट्री दिसायला लागली वाटतं. मित्रांनो आता टायर नवीन घेतले आपण, आता बदलायला लागल्यात. आता सगळ्यांचं मूड खुश झालेला आता आहे. सगळ्यांचा मूड खुश झाला. हे तर बघा मगाशी तर मला जयशा म्हणले काना खाल्ला होतो. वेलकम टू अनदर व्हिडिओ ऑफ सन्मेश लिमकर ब्लॉग्स. आज संडे आहे आणि आज 5:30 वाजल्यात आणि आज मी वन डे ट्रिप प्लॅन केलेला आहे. म्हणजे काल रात्री जेवण केल्यानंतर असं अचानक ठरले, काही प्री प्लॅन नव्हता. मग आत्ता 5:30 वाजले. मी तर उठलोय, अजून कोण प्रणव तर उठलाय, सूरज त्यांनी उठला, मी उठलोय. आता आवरणार मी. नंतर कोण कोण उठलंय बघूया. गाईज अरे तर अंकुश तर काय अजून उठलेलं नाही, कृष्णा पण उठलेला नाही. बाहेर बघूया की खरोखरच 5:30 वाजल्यात, खोटं नाही. 5:30 वाजल्यात. पाऊस चालू आहे. पाऊस आणि आता उठलोय तर मी आवडतो आणि मग नंतर ना एकाला कुणाला तर उठवतो, अंकुशला किंवा कृष्णाला उठवतो, म्हणजे ते पण आवडतो मी. आलंय आवरून. आता आम्ही आता बसलोय गाडीत आणि आमची आता ट्रिप चालू झालेली आहे. गाईज फिलिंग काय आहे तुमची सांगा जरा. काहीच नाही. एक बघा आणि शॉर्टकट ट्रिप आहे. आम्ही खूप एन्जॉय करायचा. हॅलो हॅलो हां सर्व्हिस लिमकर यायला लागली ऑन द वे आहे सध्या. नाही स्वागताची काही गरज नाही. पुष्पगुच्छ वगैरे काय नको. कारण पुढं कार्यक्रम आहे आता आम्हाला. आज काय जमणार नाही थांबायला. पाऊस 2 मिनिटासाठी पाऊस थांबणार नाही आहे. पावसामध्ये कुठे तुमचं तुम्हाला यायला लागले संगीत. आता ते जरा फोनवर येतो. आता तुमच्या फोनवर जरा करतो मी तुम्हाला कॉल बॅक करतो. त्यांचं बिझी येते सध्या, तर फ्री झालं ते कॉल करतो मी. नाही नको अहो काहीच नको मला. जेवण वगैरे काहीच नको. आम्ही सकाळी निघलो, नाश्ता वगैरे करून निघलेलो आता. अहो नाही बरोबर आहे, मस्त बरोबर आहे तुमचं. तुम्ही फॉलो करताय, सबस्क्राईब केले सर लिमकरला. पण कसं आहे नाही थांबू शकत हो. असं आहे तसं थांबायला म्हणलं आमचा दिवस जाईल ना इथेच थांबण्याचं सगळ्या वाटायचं. आमचं डेस्टिनेशनला जायचं आहे आम्हाला जरासं. काय नाही असंच प्रेम असू द्या. सांगतो मी दादांना सांगतो, काय अडचण नाही. ठीक आहे चालते. कॉल बॅक करतो दादा. बिझी आहे सध्या. फ्री झाल्यानंतर कॉल बॅक करतो. चालते. या गाडीत येत आहे मी. A few moments later. ट्रिपला जाताना झालेला आहे आमचा स्कॅम. पचका झालेला आहे, पचका. गाडीचं टायर फुटलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? बाहेर निघलोय आणि अंगलट किती मला नाही तरी झालं नाही. आयुष्याची ही ट्रिप आहे आपल्या. नारळ बिरळ फोडून बाहेर पडले. अरे तुम्ही अंघोळ केला नाही, मी आणि सुरजान तेवढे अंघोळ केली. या की पारूस अंघोळ केलं नाही. सांगितलं ना अंघोळ करा म्हणून. अंघोळ केली नाही गाईस. त्यामुळं आता वेळ अशी आलेली आहे की तुला बॅलन्स वगैरे काय गाडीचं टायर कुठले. मग आता स्टेपनी आहे का बघायला. स्टेपनी काढायचं काम चालू आहे. बघूया कशी ट्रिप होते आमची. काय म्हणतात कृष्णा पवार. साहेबांची गाडी पंक्चर झाली. जाते वाटते मध्ये आता. काय विषय नाही अडचण नाही. काय टायर नाही डायरेक्ट गाडी बदलतोय. काय
स्टेपनी बदलतो स्टेपनी बदलतो. अंकुश कशी आहे ट्रिप आपली? ट्रिप सुरू होती खतम होती. सुरू होते खतम हो गई ट्रिप. आपण त्या साईडला एवढ्या गाड्यातच म्हणून म्हणलं. निघाना झाल्या गाईज. प्रणव काय रे आंघोळ कर म्हणलं ना तुला? आंघोळ कर म्हणून सांगितलं जयेश तुला. त्याच्या त्यानं पण आंघोळ केली नव्हती. पुढचं काय बोलायचं पुढचं काय बोलायचं. काय रे कशाला? आता ट्रिपला जाताना संकट तर लय खूप येणार आहे. पंचर झालं. प्रॉब्लेम गाईज. त्यात दुसरा प्रॉब्लेम स्टेपनी निघणं झाल्या. अंकुश काय मत आहे तुझं? तू आंघोळ केली नाहीस त्यामुळे हे झालंय बघ. आंघोळ काय पावसानं भिजवला आलाय. पावसानं भिजवलं ती भिजवलं पण स्टेपनी निघणं झाल्या. आता काय आहे एवढा मोठा तेजस बिल्डर असताना स्टेपनी निघणं. बघा काही स्टेपनी कधी निघतं आता बघूया गाईड दाखवतो तुम्हाला. 5 minutes later. आम्ही चाललोय आता एक कुठं चाललोय आपण तेजस? पंक्चर गाडा इथे खाली दुकान आहे. तिकडे चाललोय. गाडी तिकडेच घेऊन या आम्हाला वर यायला जमायचं नाही. मग आम्ही आता चाललोय आणि मी माग गाडी घेऊन यायला लागल्यात. अजून गाडी पंक्चर झालेलं आहे. मग आम्ही आता चाललोय. अंकुश काय अंकुशचं मूड ऑफ झालेलं. मूड ऑफ झालंय. जाताना लयच मस्त आपण गाडी बसलं. मग आता तू जाणार आहे. तो टायर पंक्चर केलेलं स्टेपनी निघणं झाल्या गाडीची. आवाज असं झालंय की पंक्चर झालं नाही, गाडीचं टायर फुटले आमचा. आणि आता आम्ही आलो. हे पाहू शकताय तुम्ही. तर टायर नवीन घालायचा आहे, बदलायचा आहे. सगळ्यांची परिस्थिती बघू शकतो. संग्राम सगळ्यांचा मूड सध्या ऑफ झालेला आहे. लगी पडी आहे. बघा टायर चेंज करायचा आता. टायर चेंज. गाडीचं टायर काढले आत्ता. ते टायर बारीक फुटलेला आहे. सगळ्यांना टेन्शन आहे. खेळा लागलेला आहे गाईज. स्टेपनीचं टायर निघालेला आहे. स्टेपनीचं टायर निघालेलं आहे आता. संकट किती आले तर थांबायचं नाही. टायर टाकायचं नवीन पण गाडी पुढंच न्यायची. न्यायची म्हणजे न्यायची. स्टेपनी निघाली आता हे बाद झालेलं आहे. असं झालंय की टायर स्टेपनी काढलेली पण काय बरोबर नाही, बाद झालेली आहे. त्याला पण आउट आलेला आहे. मग आता नवीन टायर घालायचं आहे. नवीन टायर बघायला जाता काय करायचं. संग्राम काय तिकडे बोलवायला लागलं. खूप अवघड झाले आता आपलं. टायर तर पंक्चर झालेलं आहे. नवीन टायर घालायचं आहे. नवीन टायर घालायचं आता म्हणताय सगळं. तर तिथे टायर काय आणायला गेल्यात. बघूया किती वेळ लागणार आहे अजून. मित्रांनो आता टायर नवीन घेतले आपण. आता बदलायला लागल्यात. आता सगळ्यांचं मूड खुश झालेलं आहे. आता सगळ्यांचा मूड खुश झाला. हे तर बघा मगाशी तर मला जयशा म्हणले कानाखाली लावतो. पण मी मोमेंट्स कॅप्चर करायचं काम करायलोय. बीडचा ढाण्या वाघ. असं क्लिप घ्यायचं बघ. असं आता टायर लावायचं चालू आहे गाईस. हे टायर लावलं माझं दिल साफ आहे म्हणते आता. नाही
चाक पंक्चर झालं हा त्यामुळे ट्रिप जरा डिले झाल्या. डिले झाला. किती वाजले आता? नवीन चाकाची किंमत बघून आमचं जरा बजेट ढासळलंय. पण मातोश्री टायर यांच्या कृपेने आमचं काम बजेटमध्ये झाले आणि जयेशने शक्कल लढवल्यामुळे आमचे पैसे खूप वाचले. 22,000चे टायर आहे. केपी काय म्हणलं म्हण पुन्हा डोकं आहे गौंड्याला आपल्या शाळेत काही येत नसतं कॉलेज जरा कच्चा असल्या pro आहे जरा. नाही Pro आहे जरा. वर्क डन वर्क डन झालेलं आहे गाईज. पुढचा विचार करून ठेवला होता. आता गाडी चालवताना ते ह्याच्यावर लक्ष ठेव. 4 वेळा सांगायचं. चालवल्या गाडी. टायर जोडलेला आहे आता. टायर चालू आहे आता बसवले. पैसा आलेला आहे. टायर बसवलेला आहे. पैसा आपण मारून टाकायचं आता काय असेल ते खर्च होऊन जाऊ द्या. चालतंय गाईज. आणि अशा तऱ्हेने ट्रिपला पुन्हा सुरुवात होणार आहे गाईज. ट्रिपला सुरुवात होणार आहे. आता ट्रिप चालू होणार आहे. भेटू डायरेक्ट. आता नाश्ता करायचा जरा झालेला आहे. आणि आता आम्ही निघणार आहे. गाडीत सगळे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. कसं आहे ना शेट थोडी फाटन विमान वाटेल. चला आता जाऊया डायरेक्ट नाश्ता सेंटर जोशीवाडेवाले. आता नाश्ता सेंटरला जायचं. आता सगळं झालेलं आहे. आलोय आता जोशी मध्ये झाले. आलोय आता मोशी मध्ये आणि खाणार जोशीचा वडापाव. हा झाले. नाच करते काय यायलाच लागतंय. देवकुंड. गाडी बघा माग. कसं आहे ना शेट देवकुंडला जाय. ब्रेकअप जरी झालं तरी कम ना खा होणारच. बसून घ्यायचंय. बसून घ्यायचं. A few moments later. गाडीत बसलेलो आहे लगेच आणि आता ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. घे मार. 90 किलोमीटर जायचं आम्हाला. त्यातलं फक्त आम्ही 10 किलोमीटर चाललेलो आहे. आणि तिथे नाश्ता करतो काय आता. नंतर ना पुढे अजून आम्हाला 80 किलोमीटर जायचं अजून. आम्ही 8 वाजता तिथे जाणार होतो पण आता वाजलेत आम्हाला इथंच 9 वाजलेला आहे. आपल्याला लेट झालेला आहे. थोडं लेट झालेलं आहे गाईस. पण कसं आहे माहितीये का डेस्टिनेशन वर नक्की जाणार आम्ही आज. पण कसं असतंय काही गोष्टी आयुष्यात उशिरा भेटलेल्याच बरे असतात. होय ते आहे. त्याशिवाय माणसाला किंमत कळत नाही ना, लवकर भेटले. ते आहेत की अंकुश सारखी आहे. काय किंमत काय कुणाची कोणाची किंमत तुला नाश्ता करतो आता. One eternity later. गाईज आता आम्ही थांबलो नाश्ता करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकताय किती एक्साइटमेंट झालेली आहे मुलांना जाऊन हे करायची. संग्राम तर खूपच खुश झालेला आहे. रात्रीपासून त्याला झोप आलेली नाही. टायरमुळे भावा खुश आहे मी खूप. आज काय विषय टायरचा भाव. टायर आपण नवीन टाकला भाऊ. आता टेन्शन नाही आपल्याला जायला कुठं. 2,000 years later. सांगितलंस का नाहीस तू फिरायला आलोय म्हणून. सांग की परत नाही आला सर घरला. आता रेंज नाहीये. डायरेक्ट काय तर झालं तर मग न्यूजला बातमी कळत. बर गाईज आम्ही आता जयेशवर विश्वास आहे असं काय होणार नाही. बर जयेश आमचा गाडी चालवायला आहे आणि बाहेर काय दिसत पण नाही बघा. तुम्ही बघू शकता हे बघा काय सगळं दिसत नाही. तेजसचं तोंड बघू नका. व्ह्यू बघा नजारा बघा. आणि बाहेर काहीच दिसत नाही. काहीच म्हणजे
कमी बसून गाडी चालू आहे. आय थिंक स्वर्गात डायरेक्ट एंट्री दिसायला लागली वाटतं. फिरायला आले थाटात घाटात आले. धबधबा बघायला चालू. निघालेला मगाशी सगळ्याचा होय. सगळ्याचा भाग निघालेला. पप्पा तुला धबधबा नाही म्हणून धबधबा बघायला चाललोय. कुठं चाललंय भावा? अरे कोकण देवकुंड में जा रहे गाइस, घूमेंगे आज, मस्ती करेंगे. प्रणव भावा काय वाटतं इकडे बघ. प्रणव भावा तुझी एक झलकच पूर्ण आहे. अरे कोण नाही पण केपी. मध्ये थांबलेलो आहे, गाडीमध्ये पाणी टाकायचं काम चालू आहे. सूरज त्यांचं काम करत आहेत. आणि आता आम्ही तामिनी घाटातच आहे. अजून आहे आम्ही. कृष्णा काय म्हणतोयस भावा? कसं वाटतं व्ह्यू? जन्नत में आ गए हम. भारी आहे ना शेवट. आम्ही आता अशा ठिकाणी थांबलेलो आहे. नजारा भारी दिसतोय मित्रांनो. अजून आम्ही तामिनी घाटात आहे. अजून आम्हाला किती जायचं आहे? किती किलोमीटर? 30 ते 40 किलोमीटर जायचं ना. घाट अजून 17 किलोमीटर. अजून 17 किलोमीटरचा घाटच आहे आमचा. त्याच्या पुढं आडवा वाटत का तुला? मला टाकलेलास मला तेव्हा. कुठलं रे? इकडे राहून इकडे जा. बस. आय एम लुकिंग. येस ब्रो येस. वेर इज प्रणव? प्रणव इकडे बघ की भावा. ती नाही आली तर काय झालं? आम्ही कसं वाटतंय? व्ह्यू बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रणव जबरदस्त आहे. अरे व्ह्यू, अरे शेवट आहे भावांनो. असा व्ह्यू मी पहिल्यांदा पाहिलाय. व्ह्यू तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो गाईज. तुम्ही पण बघून घ्या व्ह्यू कसा आहे. हा बघा व्ह्यू. समोरच ड्रायव्हरला सुद्धा आणि बाकीच्यांना सुद्धा काही सुद्धा दिसत नाही. तरी पण मागच्यांना पण विचारूया त्यांना काय वाटते. प्रणवनं काय आपलं उत्तर दिलेलं आहे. संग्राम भैया माने व्ह्यू खूप छान आहे आणि तुम्ही प्रत्येकाने भेट द्यावी असं मला वाटते. वैयक्तिक मत माझं हे तर आहे. कृष्णा पवार. असं व्ह्यू बघायला असं नशीब लागते. आणि ड्रायव्हरला सुद्धा दिसेना झालंय. तर ते आता गाडी कशी चालवायची ह्याचं पंचायत पडली आम्हाला. अंकुश भैया पुण्यात येऊन तामिनी घाटला न येणारे तेजस भाव. पडते ना. चांगला व्ह्यू आहे. जन्नत मध्ये आलोय आता आम्ही. स्वर्गात आलोय. फक्त जेसला भैया काय दिसायला पाहिजे एवढं खूप आहे. भैया काय बोलतो येवला वरनं नाहीतर आपण डायरेक्ट स्वर्गात जाणार आहे. हा आमचा आहे
प्रो लेवल ड्रायव्हर. आम्हाला बी दिसत नाही. ड्रायव्हर तुम्हाला काय वाटतंय ह्यातनं तुम्ही कशी चालवताय गाडी? अशा ठिकाणी अशा रीतीने आम्ही मरता मरता वाचलेलो आहे. मरणाच्या दारात परत आलेलो आहे. 5 minutes later. काय सध्या आता अंतर देवकुंडचं 2 किलोमीटर नंतर देवकुंड येणार आहे. काय फिलिंग आहे? तर आता आमचं ट्रेकिंग चालू होणार आहे आणि आम्ही आता सगळे चाललोय ट्रेकिंगच्या दिशेने. तर ते Thanks. Love you.